नमस्कार आणि वेलकम टू द न्यू व्लॉग ऑफ द तन्या निखिल. मी तन्या तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या आजच्या व्लॉग मध्ये. सखी हाय बोल. केवढा ॲटिट्यूड देते रे. तर 3 दिवस सुट्ट्या होत्या. 2 दिवस आम्ही चक्क घरी आराम केलाय. काहीही कुठेही गेलो नाही. गाडी सुद्धा बाहेर काढली नाहीये. आज पण कुठे चाललोय ह्याचं काही कन्फर्म नाहीये. आधी तर म्हटलं साईटवर जाऊन घर बघूयात. आय डोंट नो ते परमिशन देता की नाही देत, पण आम्हाला बघायचं ऍटलीस्ट ग्राउंड फ्लोर तरी बघूयात असं आमचं आहे डोक्यात. वरती पाठवलं तर अजून छान. आणि आमचे सगळ्यांचे कपडे वेगळे. मी आज कॉर्ड सेट घातलाय. सखी टोटल मुलासारखी दिसते. आणि लुक ॲट माय नवरा. निखिल तू का कुर्ता घातलायस आज? नाही सांग की. हाऊस आहे आधीतून पुढे मी रोज कुर्ता घालतो. हाऊस असं काही नाही. त्याचे शूज खराब आहे. त्याचं असं म्हणणं आहे की शूज म्हणजे आम्ही आधी शूज घालतो आणि मग आम्ही कपडे घालतो. त्याचे 2-3 शूज खराब होते जे 2 दिवसही त्याने धुतलेले नाहीयेत. मग आज फक्त चप्पल होती त्याच्याकडे कोल्हापुरी घालायला. मग त्याचं असं म्हणणं आहे की कोल्हापुरी चप्पलवर हेच जातं. आणि असं पण आमचे तात्या तर कंटिन्यू कुर्ता घालता का रे. कुठे पण जाऊ, कोणाच्याही कार्यक्रमाला जाऊ, मॉलमध्ये जाऊ, घरी का असे ना. तर आज निखिल पण काइंड ऑफ तसाच झालाय दातांसारखा कुर्तावाला. आणि जर आम्ही मॉलला गेलो तर आम्ही असंच जाणार आहे. मग त्याला काय छान आहे छान आहे. आणि मी माझा मेकअप ट्राय करत होती. त्याच्यानंतर आमचं ठरलं की बाहेर जायचंय. आणि माझा मेकअप एकदम गोड झालाय, एकदम सेटलवाला झालाय. मी शिकते आणि मी शिकली की तुम्हाला पण शिकवेल. दुसऱ्यांसाठी नाही शिकत आहे, स्वतःसाठी शिकते. कारण मला 3-3.5 हजार रुपये मेकअपला जायला खूप जीवावर येतं कार्यक्रमांमध्ये. अशीच आहे मी. सखी पूर्ण झोपावर आली. तिच्यासाठी मी खायचं करून आणलंय. बघूयात आता निखिल आलाय. आधी विचारून येतो निखिल का रे. तर आम्ही इथे आलो होतो आणि रेनी सीझनमुळे नाही दिलं आम्हाला वर जाऊ. तसं ते आम्हाला आमच्या घरातून रोज दिसतं आमचं घर. पण आमची इच्छा होती की चला जाऊन बघूया, थोडी आयडिया घेऊयात. कारण येईल 6-7 महिन्यात हातात का रे असं वाटतंय. कारण जवळजवळ 17वा-18वा फ्लोअर आता चालू आहे. आणि किती फ्लोअरची रे? 27 आहे. मग नाही 6 महिन्यात. बट झालंय बऱ्यापैकी काम. आय डोंट नो इथून कसं दिसत असेल, पण नाही जाते. आता आम्ही कुठे जायचंय ते माहित नाही, पण जातो कुठेतरी. सखी मी कुठे बसणार आहे? आमचा ड्रायव्हर तयार होतोय. आई गाडी चालवत नाही. म्हणजे आईकडे गाडी चालवली तरी पापा गाडी कधीच देणार नाही. मी शिकली होती. मी हीच गाडी शिकली होती कोविड मध्ये. आणि एक दिवस मी निखिलला आणि आमचे भाऊजी आहेत त्यांना आमच्या इथे एक मंदिर आहे तिथून घरी घेऊन चालली होती ह्या गाडीत. भाऊजी तर लिटरली असे होते राम 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 करत. निखिल तरी थोडा कम्फर्टेबल होता, बट नाही. त्याच्यानंतर मी नाही चालवली. बट तात्यांची खूप इच्छा होती मी गाडी चालवावी म्हणून ते. आणि मला ती स्विफ्ट यायला लागली होती का रे. ही तरी मी थोडी थोडी चालवत होती, बट स्विफ्ट मी बऱ्यापैकी हँडल करत होती. मला तर काहीच नाहीये. नुसती स्वतःकडे बघते मी. बघा ही तुमची तनया काय करतीये. थाळी बघा एकदा. किती दिवसात खाते ते सांग. ते नाही त्याचं काय संबंध. रबडी थेटा बघा सखी. कट टू डायरेक्ट संध्याकाळ. ऍक्च्युली आल्यानंतर इतकी झोप आली होती. खूप दिवसांनी असं पंचपक्वान्न खाल्लं होतं मी. मला खूप इच्छा झाली होती थाळी खायची. कालच निखिल म्हणत होता आपण जाऊ, पण काल मला तशी भूक नव्हती. आज मॉलमध्ये फिरल्यानंतर बऱ्यापैकी भूक लागली होती. त्याला म्हटलं चल थाळीच खाऊयात. नैवेद्य जुनं आहे की नवीन आहे आम्हाला माहित नाही तिथलं, बट जेवण छान होतं. सर्व्हिस मागे पुढे होती, बट जेवण जे काही होतं छान होतं. मी ऑलमोस्ट सगळेच पदार्थ संपवण्याचा प्रयत्न केला आणि अगदी तृप्त झाल्यासारखं झालं होतं मला. येऊन अशी छान पडी घेतली मी. आणि मॉलमध्ये पण आम्ही ना खूप लवकर बाहेर पडलो, कारण असं खूप काही घेण्यासारखं नव्हतं. मी तर काहीच नाही घेतलंय आज काय जे झालं ते सखीसाठीच थोडंफार घेण्यात आलं. निखिलने पण जास्त काही घेतलं नाही, कारण त्याला कलेक्शन आवडलं नाही असं त्याचं म्हणणं आहे. खूप आवाज होतोय आय नो, पण सखीसाठी काय काय घेतलं ते पण दाखवते आणि आमची ट्रेडमिलचं जे काही आहे ते पण दाखवते. चला चलो. तर आज काय आमची हायफाय वाली शॉपिंग नाहीये, स्ट्रीट शॉपिंग टाईपच आहे. मॅक्स मॉलमधनं केली, फक्त एवढाच फरक आहे. बट आज सखीसाठी जे मी आलंय ते सगळं छान आहे. सखी तुझे कप्पे दाखव. चल काय ते काय आहे. असो तर ही एक पॅन्ट आहे. याच्यात 3 कलर होते ऑलमोस्ट आणि मी 3 घेऊन आली आहेत. प्राइस काय देखील 399 आहे ना. सगळे बजेटमधले आहेत आणि छान दिसतात बाळांना. असेच आहे. ही निखिलला खूप आवडली होती. मला पण घ्यायची अशी. हा ती भेटत नाही रे तुझ्या मापाची. हे मला खूप आवडलं होतं जे निखिलला अजिबात आवडलं नव्हतं स्वेटशर्ट. बट मला असं वाटलं की सखीला गोड दिसेल. यात हिने माझी पर्स खोलली वाटतं. ते कोणाचं आहे सखी? कोणाचं आहे?
माझे आहे. याच्यात 3-4 कलर होते, त्याच्यातले मी 1-2 उचलून आणलेत. ही पण त्या पहिल्या पॅन्ट सारखीच आहे आणि गोड आहे. सखीला खूप गोड दिसेल असं मला वाटतंय. निखिलला तर तिला अशा लूज पॅन्ट मध्ये जास्त बघायला आवडतं. का रे, दाखव की तुझं पण दाखव की. हे पण एक स्वेट शर्ट आहे छान. ऍक्च्युली प्रॉब्लेम काय होतो नाही स्वेटशर्ट घ्यायला, आपल्याकडे काही एवढी थंडी पडत नाही ना, असं मला जाणवायला लागलं आता. हा बट ठीक आहे ना, कधीतरी पडेलच ना थंडी. सखी नको ना माझ्या वस्तू काढू. हा फ्रॉक जो निखिलला अजिबात आवडला नाही, पण मला असं वाटतं की सखीला व्हाईट कलरचे कपडे छान दिसतात म्हणून मी घेऊन आली आहे. याच्यावर ना आमच्या तिथे थोडे वाद पण झाले आणि ती इथे माझी पर्स खाली करते. हे बघ, आणि हे पण मला आवडलं होतं. तर हे सगळं संपलं ना. टिकी आहे बघा. मला टिकल्या अशा बर्ड्सच्या ठेवाव्या लागतात, कारण मी वरती ठेवला तर तुटून जातात. सॉरी, हरवून जातात. काय काढू? मला नाही काढता येत टिकली. पापा काढून देईल बघ. नको देऊ निखिल, तिला तोंडात घालायची भीती वाटते मला. आणि अशा याच्यात निखिलने स्वतःसाठी पण थोडी शॉपिंग केली आहे. तर त्याने एक ते शर्ट घेतलंय आणि आम्ही आज खूप शिस्तीत आणि लवकर, हे बघा, आम्हाला टिकली लावायची एवढी हौस आहे की बास कधी. हे बघ इतकं गोड गोड येते. दरीकडे मी लावून देतो. हे बघ माझ्याकडे. तिला आता ती खालचीच लावायची. हे बघ दर पटकन. ती खालची पण उचलली तिने. तिला असंच असतं. आणि ही टिकली लावल्यानंतर पुढच्या 2 सेकंदात, आई ग कोण गोड दिसतं. थांब, ती खालची, ती हरवली बेटू, ती हरवली. इकडे बघ तू कशी दिसते, दाखव मला. बघू. अगं बाई, शक्य ती 2-2 टिक्की लावली. इकडे बघ ना मम्माकडे. हे बघ, ती मला दाखवत सुद्धा नाही ती कशी दिसते. असो, ही एक पर्स मी घेतलेली आहे. ही याच्यातनं नाही घेतली, ही मी नाशिकला गेली होती तेव्हा घेतली. ही माझी फर्स्ट लेदर पर्स आहे. याच्या आधी काय मला कोणी घेऊन नाही दिली. मी तुला लेदरची नाही घेऊन दिली. अरे माझे इतक्या भारी पर्स तुला कोणीच नाही घेऊन दिले. याने ना मला 2 पर्स आणल्या, त्या छोट्यावाला. जेव्हा तो कॅलिफोर्नियाला गेला होता तेव्हा चांगल्या महागाच्या आणल्या, पण ते एवढ्या आणल्या. त्याच्यात मी काय ठेवू असं तुला वाटतं? मला एवढं दुकान तरी लागतं कमीत कमी बेसिक वालं. तुम्हाला घरचे कपाटच घेऊन फिरायचं, काय करू शकतो आपण. असो, तरी ही माझी 3री-4थी पर्स आहे, जी थोडी मी अशी महाग पण नाही म्हणता येणार, बट 1500-2000च्या रेंज मध्ये घेतली आहे. बापरे, किती महाग आहे. नाही तर त्या आधीच्या सगळ्या पर्स माझ्या FC रोडच्या किंवा नाशिकच्या मेन रोडच्या आहेत. माझ्याकडे पर्स चांगला 20-22 असतील. त्याच्यातल्या 4 ते 5च अशा आहे की जरा चांगल्या म्हणतो ना आपण की घेतल्या आहेत तशा. लास्ट टाइम मी जी नाशिकहून घेतली होती ती पर्स पण खूप छान आहे. ती मला 3000ला मिळाली होती, बट ती इतकी मस्त आहे. मी आणि दादा गेलो होतो. दादाचं असं म्हणणं होतं की दादा मला पैसे खर्च करू देत नाही एवढे, बट त्याला पण ती खूप आवडली होती. या आधी एकदा निखिलने घेऊन दिली होती मला कॅम्पमधलं. का रे, तो असा मोठा बटवा होता, तो पण खूप छान होता. आणि एक मी ऑनलाईन घेतली होती. तशा 4च पर्स आहे, बाकी सगळ्या माझ्या 250च्या रेंजच्या आहेत आणि मला त्या पण खूप आवडतात. त्या अशा जवळच्या जवळ कॅरी करायला खूप मस्त आहे. आता आईने पण मला एक लेदरची पर्स आणली होती. ती फिरायला गेली होती ना तिकडे वृंदावनकडे वगैरे, तर छान आहे. बट ही मस्त मिळाली मला, आणि ही मला काहीतरी ऑफरमध्ये मिळाली. ही काहीतरी 2ची होती, बट काहीतरी 1300-1400च्याच रेंजमध्ये मिळाली. सो मला पण असं वाटलं की चला छान आहे असं बाहेर वगैरे कॅरी करायला. तर गोड दिसते. तुम्हाला कशी वाटली खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. आज मी थोडी नाराज झाली, कारण आमची खूप इच्छा होती आज घर बघायची. का रे, आम्हाला असं झालंय की चला बघूया तर आपलं घर कसं दिसतंय, कारण जवळजवळ 18व्या फ्लोअर पर्यंत आली तरी पण आम्ही, आणि आमचा जो सॅम्पल फ्लॅट आहे तो सुद्धा रेडी नव्हता त्यांच्याकडे. त्याच्यामुळे आम्ही जे काही बघितलंय ते फक्त आपण ते मॅप म्हणतो. का रे, घराचा मॅपच म्हणतो ना त्याला आपण. ते काय असतं, हा, लेआउट मध्येच आम्ही बघितलंय. कारण आणि त्यांच्याकडे 2 जे रेडीमेड फ्लॅट होते, एक 3.5 होता आणि एक 2 होता, आणि आमचा नेमका मधला. त्याच्यामुळे त्यांनी आम्हाला सांगितलं 1 रूम इकडची असेल, 2 रूम इकडचे असेल, असं वॉशरूम असेल, गॅलरी अशी असेल. बट जे काय बघितले ते लेआउट मध्ये बघितलंय. सो आज मला असं वाटलं होतं की चला यार कमीत कमी ग्राउंड फ्लोअरचं तरी दाखवतील, बट नाही दाखवलं. असो, सखी बघा केवढ्या मूड मध्ये. इतके गोड मस्ती करताना माझा नवऱ्याचा आवाज फुटलाय त्याची लेक आल्यापासून, आणि तो इतका छान फुटलाय. निखिल कधीच डान्स करत नाही, कधीच नाही, आणि निखिल सखीसाठी इतका नाचतो. ते लपाछपी चालू आहे.
सेम ती अशी माझ्यासोबत पण खेळते, पण फरक एवढा आहे की मी त्यांच्या मुवमेंट्स लगेच कॅप्चर करते अशावाल्या. तसं निखिल नाही करत, कारण निखिल बिझी माणूस आहे, निखिल जॉबवाला माणूस आहे. कारण निखिल लक्षही देत नाही माझ्या बोलण्याकडे. सो रूड. गोंड्या, माझा गोंड्या आहे. आणि ट्रेडमिलचं तर म्हणाल तर ट्रेडमिल मी मागच्या 4-5 दिवसापासून यूज करतेय, तर छान आहे. आता डिटेलमध्ये व्हिडिओ दाखवायला आपला व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून मी दाखवत नाही. उद्याच्या ब्लॉगमध्ये मी स्टार्टिंग म्हणजे उद्या मी जेव्हा एक्सरसाइज करेल तेव्हाच मी शूट करेल, त्याच्यामुळे तो कसा यूज करायचा, काय करायचं ते सांगते. प्राइस म्हणाल तर मला तो 9,200 ला गेला. मी जेव्हा फर्स्ट टाइम मागवला होता ना तेव्हा तो मी 10,999 ला मागवला होता, बट तो 40 आला होता, मॅन्युअलवाला आला होता. मग तो रिटर्न केला आणि आय डोंट नो तेव्हा काय ऑफर लागली होती की मला तो 9,200 ला मिळाला. आता त्याची पुन्हा प्राइस 10,999 काहीतरी आहे. तर मी उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला डिटेलमध्ये रिव्ह्यू देते की काय कसं आहे. हे बघा. जोका का पप्पा आवडणार नाही आम्हाला? काय येते तू? जोका. आणि तू कोणाची आहे? मम्माची आहे का पप्पाची आहे? काहीच घेणं देणं नाही. आम्ही फुल मस्ती कारण आमची खूप छान झोप झाली आहे. आणि मॉल मध्ये सखी कशी करते निखिल? सखी लोळून घेते. सखी कोणत्याही दुकानात जाते. आम्ही घरी म्हणतो की ती अजिबात हट्टी नाहीये, घरी ती त्रास देत नाही, बट बाहेर गेल्यानंतर आज तर निखिलने तिला एका ठिकाणी असं सोडून दिलं होतं. आम्ही लांब उभं राहिलो होतो की तू ये, कारण तिला प्रत्येक शॉपमध्ये घुसायचं होतं. पुन्हा 1-2 शॉपमध्ये तर आम्ही सगळे शूज वगैरे सुद्धा काढून घेतलेले होते, तर तिला ती सवय नाही लागू द्यायची आहे. तर आम्ही पुढे निघून आलो होतो. त्याच्यानंतर आम्हाला वाईट वाटलं का रे, पण ती आली लगेच मागून आणि त्याच्यानंतर ती अशी लोळली वगैरे नाही तर तिचं असं व्हायचं की डायरेक्ट लोटांगण इथे जायचंच म्हणून. बट छोटी आहे म्हणजे मी पण किती अपेक्षा करणार. आत्ताशी आम्ही 1.5 महिन्याची आहे का, आता 1.5 वर्षाची आहे. काय आता काय पाहिजे बघितलं. जे कोणी मला म्हणतात मी टिकली का लावत नाही, रिझन बघा. हे बघा, तिची हरवली आहे, आता तिला माझी पण हवी आहे. तुला मी लावून देते ना, आण ना इकडे. मला भीती वाटते ती टाळूला वगैरे चिटकायची, चुकून तिच्या हाताला गेली तर, बट ती नाही घाबरत. असं आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. माझी थाळी खाऊन झाली आहे. निखिलने आज दिवसभर काहीच नाही खाल्लंय, त्याच्यामुळे तो काहीतरी छान करणार आहे. आता सखीसाठी डाळ भात लावलाय. बस उद्यापासून मी एक नवीन चॅलेंज घेऊन येणार आहे माझ्या स्वतःसाठी, कारण माझे संपले दिवस. उद्यापासून माझे 2nd फेज सुरू करणार आहे मी डाएटची, जी इंटरेस्टिंग असणार आहे. सो स्टे ट्यून. ज्यांना वेट लॉस करायचं आहे त्यांनी बघत राहा, असंच प्रेम देत राहा, फॉलो करा आणि आपण भेटत पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. मस्ती बापलेकीची. आणि हां, दरवेळेस सांगते तसं सखीसाठी एक छोटासा बदाम टाकून जा. बाय.